प्रश्न, घरवाली सोडून ते बाहेर मैत्रिणी सोबत फिरायला का जातात? उत्तर, काही लोकांना घराबाहेर मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवायला आणि नवीन ठिकाणी फिरायला आवडते, म्हणून ते बाहेर जाण्याचा आणि गप्पा मारण्याचा आनंद घेतात. प्रश्न, तिची ती जागा जास्त कोरडी असेल तर काय करावे? उत्तर, जर एखादी जागा खूप कोरडी झाली असेल तर त्या ठिकाणी योग्य प्रमाणात पाणी टाकून ती जागा स्वच्छ आणि ओलसर ठेवण्याचा प्रयत्न करावा. प्रश्न, जास्त खोलवर जाण्यासाठी काय करावे? उत्तर, कोणतेही काम व्यवस्थित समजून घेण्यासाठी सतत प्रयत्न, सराव आणि योग्य मार्गदर्शन घेणे खूप महत्त्वाचे असते आणि त्यामुळे अनुभव देखील वाढतो. प्रश्न, कोणती आपले सर्व काम करण्यासाठी अधिकच खुले ठेवते? उत्तर, जी व्यक्ती मनमोकळेपणाने आणि प्रामाणिकपणे सर्वांसोबत वागते ती प्रत्येक कामामध्ये चांगले संबंध आणि विश्वास निर्माण करते. प्रश्न, कोणत्या झाडांचे आंबे खूप जास्त खाली लोंबकळत असतात? उत्तर, ज्या झाडांना भरपूर आणि मोठ्या आकाराचे आंबे लागलेले असतात त्या झाडांच्या फांद्या वजनामुळे खाली झुकतात आणि आंबे लोंबकळताना दिसतात. प्रश्न, सर्व झाडांचा खालचा बुंधा काळा का असतो? उत्तर, माती, पाणी आणि ओलसर वातावरणामुळे झाडांचा खालचा भाग हळूहळू काळसर दिसू लागतो आणि त्यावर धूळ सुद्धा जमा होत असते. प्रश्न, कोणत्या झाडाचे आंबे खूप लाल व अधिक रसाळ असतात? उत्तर, पूर्णपणे पिकलेले आणि चांगल्या उन्हात वाढलेले आंबे अधिक लालसर दिसतात आणि त्यामध्ये गोडवा व रस जास्त प्रमाणात असतो. प्रश्न, रात्री तिथे आंबे खायला मजा येते? उत्तर, रात्री शांत आणि थंड वातावरणात बसून आंबे खाण्याचा आनंद वेगळाच वाटतो आणि मित्रांसोबत वेळ घालवताना मजा आणखी वाढते. प्रश्न, कोणते झाड मागून व पुढून ढकलले तरी वाकत नाही? उत्तर, ज्या झाडाचे खोड खूप मजबूत आणि जाड असते ते झाड कोणत्याही बाजूने ढकलले तरी सहजपणे वाकत नाही. प्रश्न, कोणत्या झाडाच्या फटीला अधिक मोठा दांडा लागतो? उत्तर, ज्या झाडामध्ये मोठी आणि खोल फट असते त्या फटीत बसवण्यासाठी मोठा आणि मजबूत दांडा वापरावा लागतो. प्रश्न, कोणत्या महिलेच्या पंपरूमध्ये बाबूराव पटकन जातो? उत्तर, ज्या महिलेच्या बागेत मोठी आणि पिकलेली पपई असते तिथे बाबूराव पटकन फळ तोडण्यासाठी जातो, कारण त्याला गोड आणि ताजी फळे खायला खूप आवडतात. प्रश्न, महिलेला एक रात्री किती वेळा केल्यास ती खुश होते? उत्तर, एखाद्या महिलेला आनंदी ठेवण्यासाठी तिच्याशी प्रेमाने, आदराने आणि समजून वागणे महत्त्वाचे असते, म्हणून ती मनापासून खुश होते. प्रश्न, पुरुष स्त्रीची चिमणी का चाटतात? उत्तर, लहान मुलांच्या गोष्टींमध्ये किंवा खेळामध्ये चिमणीसारख्या छोट्या पक्ष्यांबद्दल मजेशीर बोलले जाते आणि लोक त्यावर हसत खेळत चर्चा करतात.
प्रश्न: कोणत्या महिलांना लांब व मोठा पोपट आवडतो? उत्तर: अनेक महिलांना रंगीबेरंगी आणि मोठे पोपट पाळायला आवडतात कारण ते बोलके, हुशार आणि मनोरंजन करणारे पक्षी असतात. प्रश्न: कोणती मुलगी संपूर्ण अवजार आत घेऊ शकत नाही? उत्तर: कोणतेही मोठे अवजार किंवा साधन वापरताना काळजीपूर्वक हाताळावे लागते, कारण प्रत्येक वस्तूची मर्यादा आणि योग्य उपयोग असतो.